जे ठाकरेंसोबत केलं तेच शिंदेंसोबत भाजपनं अख्खी निवडणूक फिरवली। सध्या सत्ताधाऱ्यांची लंगडी सुरू, विरोधकांना काही न करता खेळता येतंय। शिंदे मुंबईत तर भाजप ठाण्यात जोर लावतंय। ठाकरेंची दशा तीच शिंदेंची सुद्धा। शिंदे गाफील राहतील तर राजकारणातून संपतील। 3 मुद्दे 3 अर्थ, नेमकं घडलंय का? ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी केली। भाजपनं 70 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवलं असून इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर शिंदे गटानंही सावध पवित्रा घेत स्वबळाची घोषणा केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील वर्चस्वाला सुरुंग लावण्याची तयारी भारतीय जनता पक्षानं सुरू केली आहे। त्यासाठी आज महापालिकेतील 33 प्रभागांमधील इच्छुकांची आज परीक्षा घेण्यात आली। इच्छुकांच्या मेळाव्यात भाजपकडून अबकी बार 70 पारचा नारा देण्यात आला। ठाणे महापालिकेत एकूण 131 प्रभाग आहेत। यातील 70 जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं ठेवलंय। ठाणे महापालिका निवडणुकीसाठी आमच्याकडे 133 पेक्षा अधिक उमेदवार असून 500 इच्छुकांनी अर्ज नेलेले आहेत, अशी माहिती भाजपाकडून देण्यात आली आहे। अबकी बार 70 पारचा नारा भाजपनं दिलाय। यंदा महापौर आमचाच असा विश्वास भाजपा आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला। केळकर ठाणे महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा उल्लेख सातत्यानं करत आले। त्यांनी पालिकेच्या कारभारावर अनेकदा टीका केली आहे। ठाण्यात संजय केळकर महापालिका निवडणुकीसाठी अधिक सक्रिय झालेत। मंत्री गणेश नाईक यांनी तर ठाण्यात जनता दरबारांचा धडाका लावला। ठाण्यात ओनली कमळ म्हणत त्यांनी इरादे स्पष्ट केलेत। नवी मुंबईत वर्चस्व राखून असलेले नाईक आणि ठाण्यावर पकड असलेले एकनाथ शिंदे यांच्यातून विस्तवही जात नाहीये। नाईक यांचा अनुभव पाहता भाजपनं त्यांच्याकडे मिशन ठाणे सोपवलंय। शिंदे यांना थेट अंगावर घेण्याची कामगिरी सध्या ते करतात। भाजपनं 70 जागांचे लक्ष्य निश्चित केल्यावर शिंदे सेनेनं सावध पवित्रा घेतला। आनंद आश्रमात काल रात्री खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत अनेकांनी भाजप विरोधात नाराजीचा पाडा वाजला। भाजपचे पदाधिकारी शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या विकास कामांमध्ये अडथळे आणत असल्याची तक्रार अनेकांनी केली। भाजपच्या गोटात सुरू असलेल्या घडामोडी पाहता शिंदे सेनेनं स्वबळाची तयारी सुरू केली आहे। आता ठाकरेंसोबत जे घडलं ते शिंदेंसोबत घडतंय का, असं का म्हटलं जातंय त्यावरही बोलूयात। 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप राज्यात सरकारमध्ये सोबत होते। त्यावेळी मुंबई ठाण्यात दोन्ही पक्ष स्वबळावर लढले। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत रोखण्यासाठी भाजपनं पूर्ण जोर लावला। शिवसेनेला 84, भाजपला 82 जागा मिळाल्या। भाजपने 31 वरून 82 वर मजल मारली। भाजपच्या जागा जवळपास तिप्पट झाल्या। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं जोरदार मुसंडी मारली। आता तोच प्रकार ठाण्यात सुरू झाला। 2017 मध्ये ठाण्यातही शिवसेना भाजप स्वतंत्र लढले। शिवसेनेनं 2012च्या तुलनेत 14 जागा अधिक जिंकल्या। सेनेच्या जागा 53 वरून 67 वर गेल्या, तर भाजपच्या जागा 8 वरून 23 वर गेल्या। मागील 8 वर्षात ठाण्यात भाजपनं ताकद वाढवली आहे। त्यामुळे 2017 मध्ये मुंबईत ठाकरेंना ज्या प्रकारे भाजपनं टक्कर दिली त्याचीच पुनरावृत्ती आता ठाण्यात होण्याची शक्यता आहे। या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? एकनाथ शिंदे यांना गणेश नाईक टक्कर देतील का? अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक या दोघांमधून विस्तवही जात नाहीये। गणेश नाईक यांनी नवी मुंबईसह ठाण्यात जोरदार फिल्डिंग लावली आहे। विशेष म्हणजे त्यांचे होणारे जनता दरबार हेच सांगून जात होते की एकनाथ शिंदेंना प्रति आव्हान तयार होत आहे। मात्र एकनाथ शिंदेंनी काही प्रमाणावरती दुर्लक्ष केलं। तसंच काय तर कल्याणमधून त्यांचे सुपुत्र हे खासदार आहेत। मात्र श्रीकांत शिंदेंसाठी सुद्धा भाजपात तगडं आव्हान तयार करण्याच्या प्लॅनिंग मध्ये होते। एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये सुद्धा स्वतःचा महापौर करणं शक्य नाहीये, कारण तिथे सुद्धा भाजपानं जोरदार ताकद लावली आहे। विरोधक काही न करता आपापसातच सत्ताधारी हे लंगडी खेळताना दिसत आहे। आता ही लंगडी नेमकं कोणाला जिंकवेल आणि कोणाला पराभूत करेल हे येणारा काळच ठरवणार आहे। या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।